माझ्या आज पण ठाम मत आहे की रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा जिल्हा आहे आणि औद्योगिक जिल्हा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. इतर राज्यामध्ये जे जिल्हे आहेत त्याच्यापेक्षा रायगड जिल्हा महत्त्वपूर्ण. इथे अनेक प्रकल्प आहेत. 240 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि अतिरेक्यांची कारवाई चालू आहे. अशा वेळी इथे कायमस्वरूपी पालकमंत्रीपद असावं अशी माझी आज पण मागणी आहे आणि उद्या पण राहील. पण आज पुन्हा एकदा आदिती तटकरेंना तो झेंडावंदनाचा मान 1 दिवसासाठी त्यांनी दिलेला आहे. उद्या 1 मेसाठी. हे जर कायमस्वरूपी त्यांना दिलं असतं तर मला अधिक आनंद वाटला असता. कारण आदिती तटकरे ऑलरेडी पालकमंत्रीपद म्हणून त्यांनी काम केलं, जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. पण शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांच्यातले मतभेद लवकरात लवकर सुटले पाहिजेत. कारण ह्याच्यामुळे करमणूक होते. झेंडावंदनाचा विषय आला की ते दोन्ही पक्ष एकमेकांवरती कुरघडी करतात आणि खऱ्या अर्थाने हा उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर शिंदे सेनेचे नेते एकनाथजीराव शिंदे, भरतशेठ गोगावले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर बैठक करून हा वाद तात्काळ मिटवावा, जेणेकरून रायगड जिल्ह्याला कायमस्वरूपी पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नाही, अनेक अधिकाऱ्यांवरती नियंत्रण नाही आणि त्याचा गैरफायदा प्रशासन घेते. कारण झेंडावंदन करणे आणि प्रत्यक्ष पालकमंत्रीपद असणे ह्याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे आज जिल्ह्याचं रायगड जिल्ह्यासारखा महत्त्वपूर्ण जिल्हा जो महाराष्ट्र सरकारला फार मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू देतो आणि त्या जिल्ह्यामध्ये टांगती तलवार ठेवलेली आहे. माझी अपेक्षा आहे की राज्य सरकारने तात्काळ त्याचा निर्णय घ्यावा आणि हे युतीचं सरकार आहे आणि हे सरकार आणण्यामध्ये शिंदे सेनेचं फार मोठं योगदान याच्यामध्ये आहे. एकनाथ शिंदे यांनी जे निरनिराळ्या योजना आणल्या आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं. भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी यांच्यामुळे सुनील तटकरे खासदार झाले. पण हा त्यांनी वाद अधिक न करता, जनतेमध्ये करमणूक न होता हा वाद सामंजस्याने सुटला पाहिजे आणि रायगडला कायमस्वरूपी पालकमंत्री मिळाला पाहिजे अशी माझी ठाम मागणी आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार जे आहेत महेंद्र दळवी, त्यांनी आदिती तटकरे यांना झेंडावंदन करण्याचा मान मिळाल्यानं नाराजी व्यक्त केलेली आहे. काय आपली नेमकी प्रतिक्रिया? भरत गोगावलेंनीच पालकमंत्री व्हावा असा त्यांचा देखील अट्टास आणि मागणी आहे. हे बघ, त्यांचा तो अधिकार आहे. कारण शिंदे सेनेचे मागच्या वेळा पण 3 आमदार होते, आता पण 3 आमदार आहेत. भरतशेठ आज कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि त्यांची मागणी योग्य आहे. पण ती सरकारने युतीचे 3 नेते आहेत त्यांनी एकत्र बसून तो निर्णय घेतला पाहिजे. कारण त्यांना अपेक्षा होती की भरतशेठनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्या दिवशीच अजितदादांना सांगितलं मी कोट घालून आलो आहे. कारण अजित पवार यांनी भरतशेठ कधी मंत्री होणार म्हणून त्यांना सुनावलं होतं भर सभागृहात. कोट शिवलेले आहेत पण ते कोट घालून गेले. उद्या भरतशेठ झाले काय ना आदिती झाली काय, दोन्ही माझ्या जवळचे आहेत. पण त्यांची शिंदे सेनेची नाराजी, कारण पहिल्या मंत्रिमंडळामध्ये हे सरकार पाडण्यामध्ये भरतशेठ गोगावले यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी जे बंड केलं त्याच्यामुळेच BJPला आणि ह्यांना संधी मिळाली आणि त्यावेळेला त्यांनी पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते पालकमंत्रीपद आणि मंत्रिपदाला पण त्याग केला. यावेळेला प्रश्न सुटला पाहिजे की महेंद्र दळवी यांची चुकी नाही, कारण ते सातत्याने हा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे. मला वाटत होतं, मी मागच्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं होतं की हा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडा आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या प्रशासनाला मार्गस्थ करा आणि प्रभावी यंत्रणा. कारण पालकमंत्रीच ठाम नसल्यामुळे प्रशासन ठप्प झालेलं आहे. पण मला निश्चित आशा आहे की 1 तारखेनंतर हा लवकर प्रश्न सुटेल.